जानवी, जोक. जानवी, हे बघ, तुझा खरंच मूड नसेल तर आपण घरी जाऊया का? आय एम सॉरी श्री. जानवी, अगं सॉरी म्हणू नकोस. आय कॅन अंडरस्टँड. काहीतरी सोल्युशन निघेल ना यावर. बोललं तर पाहिजेच त्याच्याशी. बोलून प्रश्न सुटतात. त्याला कळायला हवं, त्याला वाटेल तसं वागायला तो मोकळा नाहीये. त्याला विचारणारी माणसं आहेत. व्यसन करतोय हा, सिगरेट. जानवी, मगासपासून तू तेच तेच बोलतेयस. आय एम सॉरी श्री. आय एम सॉरी. डोंट बी सॉरी जानवी. यू नीड टू रिलॅक्स. शांत हो. अगं भाऊ आहे तुझा तो, आणि तुम्हा दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. खूप जीवापाड प्रेम करते रे त्याच्यावर. आणि त्याचं पण खूप प्रेम आहे माझ्यावर. तो ऐकेल माझं सगळं. तो सोडून देईल बघ, ही सगळी व्यसनं सोडेल. असं वाटतंय ना तुला? मला खात्री आहे. मग झालं तर आता जरा मस्त गोड हसून माझ्यावर कॉफी एन्जॉय कर बरं. बस 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 बस, भरून पावलो मी. अजून काही नको. आठवतंय का लग्नाआधी मी तुला असंच कॉफी प्यायला घेऊन जायचो आणि सेशन्स घ्यायचो तुझी? आठवतंय. त्या अनिल अपटेनी माझे प्राण कंठाशी आणले होते. अनिलने तुझे प्राण का कंठाशी आणले होते? बघ बघ का हसतेस बघ अनिल अपटेचं नाव काढल्यानंतर. काही श्री, चेहरा बघ तुझा. बरं मला सांग, अनिल अपटेचं नाव काढल्यानंतर तू हसतेस का ग? गप्प बसा श्री. शेवटी तुझं आनंदी असण्याचं रहस्य उलगडलं बरं का मला अनिल. अरे बरं, कॉफी सांगू? हो. ये वेटर ये. जानवी, तुला सांगतो, हे कॉफी शॉप इतकं उत्तम आणि निवांत आहे ना, आणि रात्री उशिरापर्यंत चालू असतं. उत्तम कॉफी मिळते. हा, आता फक्त या हॉटेलचा मालक उगाच जास्त ओरडत असतो, पण बाकी सगळं कमाल आहे. अरे अक्कल आहे का तुला? हा, काल काय सांगितलं होतं? आणि या 8 दिवसात तू 4था ग्लास फोडलास. हे नुकसान कोण, तुझा बाप भरून देणार आहे? सॉरी सर. अरे सॉरी म्हणून माझा फुटलेला ग्लास परत येणार आहे का? हा, आणि नेहमी तुझा हात कापतो कसा काय? अरे एकदा ग बसलो, दोनदा ग बसलो, तुला काम करायचं की नाही? हा, आणि तुला काढलं तर तू पाय धरतोस, आणि कामावर ठेवलं तू असं करतोस. आणि हो, तुला रात्री पण लवकर घरी जायचं असतं ना. अरे मग तुला ठेवू कसं कामावरती? सॉरी सर, खरंच सॉरी सर. अरे परवा पण तू त्या डिलिव्हरीचा घोळ केलास. अरे कस्टमर बोंबाबोंब करत होते. मला एक शेवटची संधी द्या ना. आता जा, ते टेबल नंबर 7 ची ऑर्डर घे जा. येस सर. कशी वागतात नाही माणसं हाताखाली काम करणाऱ्यांची. बघ ना ग बिचारा. हे बरं, तू काही खायला घेणार आहेस? खरंच नको, फक्त कॉफी. ओके. अगं जानवी, तुला सांगतो, मी एकदा आय्याजीला सुद्धा इथे घेऊन आलो होतो. तिला पण खूप आवडलं होतं. आय्याजी इथे आल्या होत्या? अगं आय्याजीला थोडंसं इमोशनल ब्लॅकमेल केलं ना, की लगेच वितळते. I'll go for अरे मूर्खा, अरे आत्ताच ओरडला ना तुझ्या. अजून 2 ग्लास फोडलेस. हा, आणि तुझ्या हाताला काय लखवा मारलाय की काय? आणि हे फुटलेला ग्लास कोण, तुझा बाप भरून देणार आहे? चल चालायला लाग इथून. तो 1 मिनिट. या फुटलेल्या ग्लासची किंमत किती आहे? हे बघा साहेब, याच्यावर दया दाखवू नका. हा टोटल बिनकामाचा आणि युजलेस आहे. 1 मिनिट. त्याच्या हातून तुमचे ग्लास फुटले, चुकलं त्याचं, पण तेवढ्या पुरताच बोला. त्याला बिनकामाचं ठरवण्याचा हक्क कोणी दिला हो तुम्हाला? हो, तुम्ही कशाला मध्ये बोलताय? तुम्ही कमी बोला प्लीज. फार बोलताय आणि अनावश्यक बोलताय. कंपनीचा मालक हा कंपनीचा पालक असतो, आणि म्हणूनच मालकांनी कंपनीच्या एम्प्लॉईजना पाल्यासारखं जपायचं असतं. तुम्ही फक्त हुद्द्यानी मालक आहात,
गुणांनी मालक व्हायची लायकी नाही तुमची. एक्सक्यूज मी, अहो काय बोलताय तुम्ही? आवाज खाली. नोकर नाही मी तुमचा, गिराईक आहे. आदबीनी बोला माझ्याशी. अहो मी आदबीनच बोलतोय. तुम्हीच कशाला या मूर्ख आणि फालतू माणसाला फालतू म्हणायचं काही कारण नाही. भाऊ आहे तो माझा. आतापर्यंत फुटलेल्या ग्लासचे पैसे. चल पिंट्या. असं का केलंस तू पिंट्या? कारण मला पैसे कमवायचे होते. अरे पण मग सांगितलं का नाही? कुणाला काय सांगणार होतो ताई? नोकरी करतोयस हे. मला कोणी सिरियसली घेतलं नसतं. असं नाहीये रे पिंट्या. तसंच आहे ताई. सगळ्यांनी माझी टिंगल केली असती. कोणी टिंगल नसती केली. एकदा सांगून तरी बघायचंस ना तू. कोणी काय समजून घेतलं असतं मला? पिंट्या मला सांगायचं होतंस. सांगणार होतो, पण 1 महिना झाल्यानंतर. का 1 महिन्याने का? ताई मला काहीच करता येत नाही असं बाबांना वाटायचं. बाबांचं ते म्हणणं आज मी सिद्ध करून दाखवलंय ताई. तसं काही नाहीये पिंट्या. तसंच आहे ताई. त्या नोकरीविषयी मी आधी बाबांना सांगितलं असतं आणि आज ही अशी नोकरी माझी सुटली असती. बाबांना वाटलं असतं मला काहीच जमणार नाही आयुष्यात. काही वाटलं नसतं त्यांना पिंट्या. असं तुला वाटतंय ताई? मग तू ओळखला नाहीयेस बाबांना. त्यांना माझ्याविषयी काहीच वाटत नाही ताई. असं खरंच नाहीये पिंट्या. ताई मला कोणीच सिरियसली घेत नाही. मी काहीतरी सिरियसली करू शकतोय, कोणालाच खरं वाटत नाही. मला बाबांना दाखवून द्यायचं होतं की मी जान्हवी ताईचाच भाऊ आहे आणि ती सासरी गेल्यानंतर सुद्धा फॅमिलीला सपोर्ट करण्याची धमक आहे माझ्या. मला सिद्ध करायचं होतं बाबांपुढे की त्यांना वाटतो तेवढा बिनकामाचा नाहीये मी. मला पण जबाबदारी घेता येते. ताई पहिला पगार बाबांच्या पायावर नेऊन ठेवणार होतो आणि त्यांना सांगणार होतो, बाबा मी आहे, नका काळजी करू. तो मला खूप ओरडायचा, शिव्या द्यायचा, वाटेल तसं बोलायचं. नोकरी सोडण्याचा कधी विचारही नाही केला ताई. पहिला पगार बाबांच्या पायावर ठेवायचा विचारानं सगळं सहन केलं. कधी जास्तच झालं ना तर रस्त्यात कुठेतरी बसून रडायचो, मोकळा व्हायचो. आई बाबांचे टोमणे खाण्याची तयारी करून पुन्हा घरी जायचो. पण काय फायदा? माझ्याविषयी जे सगळ्यांना वाटतं शेवटी तेच खरं केलं ना ताई. मी साधी वेटरची नोकरी पण नाही जमली मला. हाकलून दिलं मला तिथून. पिंट्या नको रे असं बोलूस. पिंट्या आता शांत हो. बस कर ना पिंट्या. खूप रडलास आणि मलाही खूप रडवलंस. तेच केलंय ताई मी आजपर्यंत, पण आई बाबांना फक्त रडवलंय मी. इनफ इनफ पिंट्या, प्लीज आता शांत हो. प्लीज तुम्ही आई बाबांना काहीच सांगू नका प्लीज. का? ताई जोवर मला काही जमत नाही तोवर मला त्यांना काहीच सांगायचं नाही. म्हणून या नोकरीचं पण काहीच सांगितलं नाही मी बाबांना. एवढा मोठा झालास रे पिंट्या. ताई तुझं लग्न झाल्यापासून जॉबसाठी खूप प्रयत्न केले का मी. 12वी नापासला कोण जॉब देणार. कशी बशी वेटरची नोकरी मिळाली. ती टिकावी म्हणून जे जे शक्य होतं ते सगळं केलं ताई मी, पण मला ते नाही जमलं. आता बाबा हसतील माझ्यावर. हे नका ना सांगू प्लीज. पिंट्या नको रे नको. नको खोटं बोलूस. हे बघ खोटं बोलण्याचा मार्ग कितीही सोपा वाटला ना तरी तो कुठेही नेत नाही रे तुम्हाला. तू खरं बोल. हे बघ खरं सांग. सुरुवातीला मार्गात थोड्या अडचणी येतील
पण नंतर सगळे मार्ग मोकळे होतील. बघ, बाबांचे गैरसमजही दूर होतील. ताई, बाबांच्या नजरेतून अजून उतरेन मी. एवढा अभिमान वाटेल त्यांना तुझा. नाही ताई, ते या जन्मात तरी शक्य नाही. तरी तुला त्यांना खरं सांगितलंच पाहिजे. पिंट्या, अरे एकदा खोटं बोललास की ते लपवण्यासाठी 10 वेळा खोटं बोलावं लागतं. आणि मग आपल्याला ते सगळं लक्षात ठेवायला लागतं पिंट्या. अरे स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय मी तुला. खूप त्रास होतो या लपवाछपवीचा. त्यापेक्षा खरं बोलणं सोपं आहे. मी बोलते बाबांशी. माझ्या सोन्या, माझ्या राजा, माझं चुकलं रे. खरंच माझं चुकलं. मी नाही ते विचार करत होते तुझ्याबद्दल. नको नको तो संशय घेतला तुझ्यावर. पण मग मला सांग, तुझ्या खिशात ती सिगारेट सापडली, त्याचं काय? आई, अगं तो मालक फार ओरडायचा. खूप फ्रस्ट्रेट व्हायचो मी. एकदा वाटलं ओढावी, पण हिंमत नाही झाली. कशी हिंमत होईल तुला? अरे तू माझा मुलगा आहेस. मी जन्माला घातलाय तुला. मी संस्कार केले तुझ्यावर. ते काय असे फुकट जातील काय? पण मी घरी सांगायला हवं होतं ना. ठीक आहे, नाही सांगितलंस काय हरकत नाही. हे बघ, तू जे काही केलंस ते पैसे कमवण्यासाठी केलंस, हो की नाही? कुठे काही चोऱ्या मारत नाही ना केलंस. पिंट्या, तुझा हेतू चांगलाच होता, पण फक्त हेतू चांगला असून भागत नाही ना रे. तसं वागावंही लागतं. नाही, तू चुकीचा वागत नव्हतास, पण तू जे वागत होतास ते जर विश्वासात घेऊन आम्हाला सांगितलं असतंस तर आमचा सपोर्टच झाला असता ना तुला. मला वाटलं मी वेटरचं काम करतो याची लाज वाटेल तुम्हाला. अरे लाज का वाटेल? कष्ट करत होतास तू. आणि पिंट्या, कुठलंही काम छोटं नसतं. अरे तू तुझ्या घराची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करत होतास. ही किती मोठी गोष्ट आहे. मी काय सांगू, माझं मन किती भरून येतंय ते. बाबा, चुकलं माझं. मला माफ करा. आज तुझं नाही, माझंच चुकलंय. तू मला माफ कर. नाही बाबा, प्लीज मला लाजवू नका. नाही रे बाळा, मला तुझी नाही, मला स्वतःचीच लाज वाटते आज. मीच ओळखू शकलो नाही पोटच्या पोराला.
कौतुक वाटतंय तुझं आणि तुला विश्वासाने माझ्याशी काही बोलावंसं वाटलं नाही ना, त्या तुझी काही चूक नाही, माझीच चूक आहे ती. बाप ना मी तुझा. मग ते विश्वासाचं नातं मी निर्माण करायला हवं होतं तुझ्यासोबत, पण नाही करू शकलो मी. पण मी सुधारणार आहे ती चूक. मी चूक सुधारणार आहे माझी बाळा. बेबी अगं एवढी का अपसेट होतेस तू? अगं किती उशीर. अगं लहान आहेत का ते, येतील ना. पण कळवायला नको का? गडबडीत असतील. ही माहेरी गेली ना की तिला भानच राहत नाही. असतं ग, वाटतं माहेरच्या माणसांबद्दल. अगं वाटू दे ना, मी कुठे नाही म्हणतेय, पण कळवायची काही पद्धत असते की नाही, की बाबा मला घरी यायला उशीर होणार आहे, वाट बघू नका, एवढं सांगता येत नाही? तू का नाही फोन करत मग त्यांना? अगं उशीर झाला तर मी करणारच आहे फोन, पण त्यांना जबाबदारीची जाणीव नको? बेबी श्री म्हणतो आपल्यासाठी नियम आहेत, नियमांसाठी आपण नाही. मग नियम करायचेच नाहीत ना. जाऊ दे ग, सोड हा विषय. हे बघ, नियम असले तर ते पाळले गेले पाहिजे आणि सगळ्यांनी पाळायचे. हे बघ बेबी, ते आता आले ना की चिडू नकोस त्यांच्यावर. सरी मी काही मुद्दाम चिडतेय का? काळजी वाटते म्हणून चिडते ना. हो मान्य आहे मला, पण रागावून नको बोलूस. बोलायला वेळेत तर यायला हवेत. मी ना देवाला सांगून येते त्यांना लवकर पाठव म्हणून. आलेच. किती उशीर. मी फोन लावते, फोन सुद्धा उचलत नाहीस तू. अगं इथे बाहेरच होतो म्हणून मग नाही घेतला फोन. अरे पण उशीर होतोय हे कळवायला नको का? सॉरी, विसरलो. तू विसरलास तर हिने आठवण करायची ना. अगं आत्या तिचंच. श्री, तिच्या बाबतीत ती बोलू शकत नाही. आय एम सॉरी बेबी आत्या. मला तुझं सॉरी नकोय. या घराची पद्धत आहे, या घराचा नियम आहे, उशीर झाला तर कळवायचं आणि ते कळवलंच पाहिजे. एक मिनिट बेबी आत्या, माणूस कधीतरी वेगळ्या मनस्थितीत असू शकतो, तेव्हा हे नाही जमत, हे तू समजून घेतलं पाहिजेस. अरे पण सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? हो पण म्हणून माणूस घरात आल्या आल्या घडा दिवसाभरात काय फेस केलं याची लिस्ट नाही ना वाचून दाखवू शकत. पण हे तू मला सांगू नकोस. आता आईने नियम बनवलेत, ते पाळले गेलेत की नाही हे फक्त मी बघते. आणि तुला नियमांचा त्रास होत असेल ना तर ते तू आईला सांग आणि बदलायला लाव नियम. बेबी आत्या, नियम बदलावेत असं माझं म्हणणं नाहीच आहे. फक्त माणूस वेगळ्या मनस्थितीत असेल तर हे नियम पाळणं शक्य नसतं, इतकंच समजून घे, हे सांगणं आहे. श्री, बेबी आत्यांवर इतका का चिडलास? जानवी, मी चिडलो नव्हतो, मी फक्त अपसेट झालो होतो. श्री, तुझा स्वर चिडलेला होता. नाही नाही नाही, मी चिडलो नव्हतो. मी कदाचित एक्साइटमेंटमुळे चुकीचा रिॲक्ट झालो. पण त्या बरोबर होत्या ना. अगं पण मी कुठे म्हणतोय बेबी आत्या चुकलीये. जानवी, आपण माणसं आहोत, आपल्याकडनं होऊ शकतं ना. का नाही होऊ शकत? आपण नको बोलूया या विषयावर. का? का? आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो म्हणून. अच्छा,
म्हणजे माझं चुकलं असं तुला म्हणायचंय का? श्री, अरे चूक किंवा बरोबर असं नाहीये, फक्त एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगवेगळा आहे इतकंच. पण तुला असं नाही वाटत का की माणूस जेव्हा वेगळ्या परिस्थितीत असतो तेव्हा त्याला नियमांबाबतीत कन्सेशन मिळालं पाहिजे? आपण सतत नियम 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 का करायचं? अरे आता नियम केलेत म्हटल्यावर ते पाळायला हवेत की नाही? नवी, मी तुला तेच सांगतोय, आपण माणसं आहोत म्हणूनच नियम आहेत ना. एखाद्याला दुसऱ्याबद्दल काळजी वाटते म्हणून मला फोन करून इन्फॉर्म कर, हा नियम बनवला जातो. हे बघ, आपण फोन करू शकलो नाही ना, मग ह्याचं कारण कितीही समर्थनीय असलं तरी आपल्याकडनं चूक झाली आहे, मग माफी मागून मोकळं व्हावं इतकंच मला वाटतं. बरोबर. म्हणजे तुम्ही बाहेर कितीही वाईट परिस्थितीत असा, तुम्ही फक्त नियम पाळले नाहीत की तुम्हाला जाब विचारला जाणार, आणि त्या बाबतीत तुम्हाला काही कन्सेशन नाही असं. तुम्ही चूक करता मग आर्ग्युमेंट का करायचं? हे बघ, शांत डोक्याने बेबी आता छान मूड मध्ये असतील तेव्हा जाऊन त्यांच्याशी बोल ना. श्री, हे बघ, आपण न कळवता उशिरा आलो म्हणून बेबी आता चिडला की नाही? मग आता जर आपली चूक झालीये तर माफी मागायला काय हरकत आहे? आर्ग्युमेंट का करायचं? पुन्हा तेच, हे माझं मत आहे, तुझं मत ह्यापेक्षा वेगळं असूच शकतं. सॉरी. कुठे चाललायस? बेबी आत्याला सॉरी म्हणा. हॅलो.